नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. आपण वेलकम सीड्सचं कारलं बोलेरोच्या प्लॉटवर आलं आहे. बाबांनी बोलेरो लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी आली. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा अगोदर. शिवाजी भाऊसाहेब घुटे, गाव राहणार घुटेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. बरं, आपल्या हातात जी वेलकम सीड्सचं कारलं आहे, कोणतं लागवड केलं? बोलोरा. बोलेरो लागवड केलं. बरं, या बोलेरो कारल्याची लागवडची तारीख काय आहे सांगता येईल? हो, 16 मे 2024. 24. बरं, तुमचा पहिला तोडा झालेला आहे. हो. तर किती दिवसात झाला होता पहिला तोडा? 45 दिवसाचा साधारण. 45 दिवसात. बरं, आता दुसरा तोड्यावर आहे. हो. तुम्हाला बोलेरो कारला मध्ये काय असं खासियत काय वाटली बरं? चांगलं काय वाटलं त्याच्यात? त्याची क्वालिटी सुंदर वाटली त्याची. हा, मार्केटमध्ये बी ही क्वालिटी चालते, त्याच्यामुळे मी हे निवडली. त्याच्यामुळे निवडलं. हो. बरं, तुम्हाला रोगाला वगैरे किंवा कलर बरं कसं काय वाटलं बरं? नाही, व्हरायटी नाही, काय रोगाला बळी नाही पडलं ते एवढं अजून. रोगाला बळी पण नाही पडलं. मार्केटला मागणी कशी काय? मागणे फार याला. मागणी चांगली आहे. हो. तुम्ही एकंदरीत जे आता बोलेरो कारला लागवड केली याच्यावर समाधानी आहेत का? हो, समाधी आहे. बरं, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं? बोलेरो कारला लागवड केली पाहिजे, काय वाटलं? उत्पन्नाला बी चांगलं वाटलंय मला हे. हा, आता स्टार्ट झालं हे. आणि रोगाला बी प्रतिकार शक्ती याची चांगली आहे. चांगले. असं अनुभव आला. बरं, तुम्ही आता हे जे कारला लावलं आता पण किती फवारण्या झाल्यात तरी काय सांगू शकता बरं शेतकरी? आता नाही, सुरुवातीला मी ते बोलामध्ये ते हे दिलं होतं इलेक्ट्रॉनिक ते हे. परत त्याच्या अजून काही फवारणी केली नाही. आता फवारणी करायला लागेल. हे वातावरण जरा ढगाळ आहे सध्या, त्याच्यामुळे फवारणी करायला म्हणजे अजूनपर्यंत एक पण नाही अजून एक पर्यंत एक बी फवारणी नाही अजून. फवारणी नाही झालेली. हो. आणि क्वालिटी पण एकदम फळाची एकदम सुंदर अशी आहे हो, आणि माल पण छान निघतो. माल बी सुंदर आहे. धन्यवाद, थँक्यू.